किती दिवसांनी आलो ना आपण या मंदिरात. हो ना, छान वाटतं मला इथे येऊन, शांत वाटतं. म्हणूनच तुला इथे घेऊन आलोय. कालपासून घरामध्ये जे सुरू आहे ना, त्यापासून डोक्याला थोडी शांतता हवी होती. एकतर तू कधीतरी येतेस आणि तेव्हाही आईचं वागणं निस्तारत बसतेस. शेवटी आई आहे ना ती, आणि तिने इतकं केलंय माझ्यासाठी लहानपणापासून. मला कळतंय आत्ताची परिस्थिती अशी आहे, जाती अशी थोडी वेगळी वागतेय, पण तिला सोडून तर नाही देऊ शकत ना. आणि जर का मी माझ्या माणसांबरोबर उभीच राहू शकले नाही, तर मग माझी माणसं असं म्हणण्याला काय अर्थ आहे मग? नंदू, तुझं बरोबर आहे, पण अगं तुलाही कोणीतरी सपोर्ट करायला हवं की नको? तुम्ही आहात की, तुम्ही करता की मला सपोर्ट. मी तर आहेच ग. शिवाय आता जावाई बापू सुद्धा आहे. नंदू, काल खूप चिडले होते ना ते? हो, म्हणजे चिडले तर होते, पण बाबा मी सांगू का, त्यांचं कसं आहे माहितीये, ते तसे पटकन चिडतात, पण तितक्याच पटकन ते शांतही होऊन जातात. सगळ्यात चांगली क्वालिटी अशी आहे ना की ते मनात नाही ठेवत गोष्टी. छान छान, हे छान आहे बरं का. पण बर, चल निघूया आता. बाबा, हं? एक विचारू का? माझी परवानगी कसली मागतेस? विचार की. आपण जर एखाद्या नात्यात एकटे आहोत असं वाटलं आपल्याला, तर काय करायचं अशा वेळी? नंदू, हा प्रश्नच चुकीचा आहे. नातं कधी एकटं नसतं, नातं हे दोघांमध्ये असतं. पण म्हणजे त्यात दोघंही 50-50% गुंतलेले असतात. असायला हवं, पण हे प्रमाण कधी कधी बदलू सुद्धा शकतं. काय आहे, एखादा माणूस बाहेरच्या कारणांमुळे कधी कधी मनापासून दूर गेलेला असतो, आणि कधीतरी एखाद्या माणसाला स्वतःला जास्त महत्व द्यावंसं वाटतं. पण शेवटी नातं हे दोघांचं असतं नंदू, आणि ते नातं कसं आहे ना, हे त्या दोघांनाच नीटपणे कळतं. पण बाबा, म्हणायला एकत्र असणं वेगळं, पण मनातून आपण एकमेकांबरोबर जर नसू तर? नंदू, नातं हा एक प्रवास असतो. दोन माणसं जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा भेटतात ना एकमेकांना, तेव्हा तो प्रवास सुरू होतो. मग ते नातं मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं. मग एकदा प्रवास सुरू झाला की येणारे खाच खळगे चुकवत, आजूबाजूचं सौंदर्य न्याहाळत हा प्रवास सुरू असतो. दोघं जोडीनं हा प्रवास करत असतात. हा, पण जोडीनं करत असतात म्हणून दोघांचंही पाऊल एकाच वेळी पडणं किंवा पडलं पाहिजे असं होत नाही ना. कधी कधी एखादा 4 पावलं पुढे जातो, कधीतरी एखाद्याला मागे थांबावं लागतं, पण प्रवास हा सुरूच असतो. पण त्याची जाणीव ही प्रत्येकाला त्या त्या वेळी होत असते. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आपण ना नंदू, प्रवास फक्त करत राहायचा, त्यातला शक्य तेवढा आनंद घेत राहायचा. बर, चल आता हो, आपण घराकडे प्रवास सुरू करूया. तू हो पुढे, मी आजचा पेपर घेऊन येतो. चल. पण मग मी जो प्रवास करते तो एकटीचा आहे का दोघांचा? आत्ता तरी एकटीचाच वाटतोय. खरंच एकटीचा आहे का? तसं असेल तर काय करू बाबा?